बापासाठी कारण महानतेची बाबा जिंदगीकडे ज्यावेळी शांताबाई रंगारी आपले दुःख घेऊन गेली त्यावेळी ती आपल्या गालाचा मांस आपण खात होती बंधूंनो आणि बाबाने तिच्यावर भगवंताचा तीर्थ उपचार करून दिला पण समाधान काय होत नव्हता तेव्हा ती बाई आपल्या घरी जायची आणि घरून पुन्हा आपल्या गालाचा मांस खायची ती ओढायची आणि बाबाकडे आपले दुःख घेऊन येत होती त्यावेळी बाबांनी म्हटलं बाई बोले संपूर्ण दिवस तुझे दुःख दूर करण्यामध्ये गेलो पण दुःख दूर काही झाले नाही त्यावेळी बाबांनी म्हटलं बाई म्हणे ही आपली भूक आहे या भुकेमध्ये समाधान झालं तर ठीक अन्यथा मी म्हणे तुला पुन्हा तीर्थ बनवून देणार नाही आणि त्यावेळी ती बाई गेली पुन्हा रुपी आली नाही आणि बाबांनी या कल्पना रूपी या असुरी शक्तीला नायनाट करण्याकरता एका भगवान बाबा हनुमानची दैवी शक्ती प्राप्त केली आणि त्यावेळी बाबांनी भगवान बाबा हनुमानजीने महान थे की बाबा जितेजीला म्हटलं की ये मानव बोले तू मानव है मैं भगवान हूँ पर मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता क्योंकि ये मानव है बेईमान है त्यावेळी बाबांनी सांगितलं मी बेईमान नाही म्हणे मी इमान आहे इतबार आहे आणि निष्काम भावनेने कार्य करीन गोरगरीब दुःखी कष्टी मानवाला जागविण्याचे कार्य करीन महान थे की बाबा जितेजीने तेच कार्य केलं कुणाकडून पैशाची अपेक्षा केली नाही कुणाकडून धनाची अपेक्षा केली नाही आणि कुणाकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा केली नाही तर महान थे की बाबा जिंदजीनं 4 डिसेंबर 1990 साली भोपिया गावी सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली बांधव महान थे की बाबा जिंदजीनं 4 डिसेंबर 1990 साली सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आणि आम्हा गोरगरीब दुःखी कष्टी मानवाला सांगितलं की आपल्या कुटुंबामध्ये सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण केलं पालन केलं तर मला सत्य मर्यादा प्रेमाची भीक दिलं हे सिद्ध होतं म्हणून महान थे की बाबा जिंदगी या संपूर्ण विश्वभर चमकले पण बाबांनी मीपणाचा गर्व कधी केला नाही आणि शेवकांना तेच सांगितलं कधीही मीपणाचा गर्व करू नका गर्वाचे घर खाली झाल्याशिवाय राहत नाही म्हणून नामाना धना अर्पण केला तनामाना धना अर्पण केला बाबा जिंदजीचा नाव अमर झाला
तत्वाचा प्रमाण नियमाला कमाविला जो धन आम्हाला दिला आणि जागामध्ये सेवकांना तत्व शब्द नियमाला महानते बाबा जिंदगीनं जो कमावलं तो सर्व दुःखी कष्टी गोरगरीब मानवाला वाटून दिलं. कुणाला कमी नाही कुणाला जास्त नाही. तो या जातीचा तो त्या धर्माचा तो त्या पंथाचा आहे हे शिकवण महानते बाबा जिंदगीनं दिलं नाही. तर महानते बाबा जिंदगीनं सांगितलं या जगामध्ये दोनच जाती आहेत एक नर आणि एक नारी. महानते बाबा जिंदगीची ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. म्हणून कमावला जो धन आम्हाला दिला कमावला जो धन आम्हाला दिला जगामध्ये तत्व साधनाने जगामध्ये तत्वाचा जगामध्ये तत्वाचा प्रमाण नियमाला ना पैसा ना पैसा ना खुर्ची ना मान पाहिजे. ना पैसा ना खुर्ची ना मान पाहिजे. या तीन सबादाची मला भीक पाहिजे. या तीन सबादाची मला भीक पाहिजे. न पैसा न खुर्ची न मान पाहिजे न पैसा न खुर्ची न मान पाहिजे या तीन सबदाची मला भीक पाहिजे या तीन सबदाची मला भीक पाहिजे या तीन सबदाची मला भीक पाहिजे चालावे सेवकान तुम्ही इमानदारीनं होऊ नका सेवकान तुम्ही बेईमाना. चालावे सेवकांनो तुम्ही इमानदारीनं आणि होऊ नका सेवकांनो तुम्ही बेईमान. कारण लाकडीजवळ साले भांडा गाव आहे आणि त्या साले भांड्याला नरेंद्रजी देशमुख या मार्गामध्ये आला. दुःखाला घेऊन या मार्गामध्ये आला. सुखी समाधानी झाला आणि त्याने बाबासोबत बैमान